सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वाघचं तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. युक्रेनमध्ये जन्मलेला एक मुलगा जेन कॉम आपल्या आई वडिलांबरोबर पुढे अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाला. घरची परिस्थिती ही तशी बेताचीच होती. त्यामुळे लहानपणी कम्प्युटर प्रोग्रामिंग शिकण्याची इच्छा असताना सुद्धा त्यावेळेला घरामध्ये कम्प्युटर खरेदी करणं हे सहजासहजी शक्य नव्हतं. पुढे मोठा झाल्यानंतर त्यांनी काही पैसे जमवून स्वतःसाठी एक कम्प्युटर विकत घेतला. लायब्ररीमधून कम्प्युटर प्रोग्रामिंगची पुस्तकं आणून घरच्या घरीच ते कम्प्युटर प्रोग्रामिंग शिकू लागले. आपली डिग्री पूर्ण केल्यानंतर एका कंपनीमध्ये सिक्युरिटी टेस्टर म्हणून त्यांनी आपली नोकरी सुरू केली. त्यानंतर पुढे याहू या नामांकित कंपनीमध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर म्हणून रुजू झाले. तिथे त्यांची ओळख ब्रायन ॲक्टन यांच्याशी झाली. त्या दोघांनी पुढे काही वर्ष याहू कंपनीमध्ये सोबतच काम केलं. पुढे याहू कंपनीमध्ये राजीनामा देऊन त्यांनी फेसबुक या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज भरला. पण फेसबुक कडून त्यांना नकार आला. पदरी पडली ती निराशा आणि केवळ अपयशच. पण तोच क्षण त्यांच्या आयुष्यासाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरला. आता पुन्हा अन्य कुठल्या कंपनीमध्ये नोकरी शोधण्यापेक्षा, पुन्हा दुसऱ्यासाठी नोकरी करण्यापेक्षा जर आपणच आपली कंपनी उभी केली तर, हा विचार त्या दोघांच्याही मनामध्ये आला. त्याच दरम्यान ऍपल कंपनीने आपला पहिला आयफोन हा बाजारात आणला होता. त्यावेळेला आयफोन मधून आपल्या मित्रांना, जीवलगांना मेसेज करणं, संदेश पाठवणं हे खूप खर्चिक होतं. आणि या समस्येवरती मग उपाय म्हणून आपणच एखादं मेसेंजर ऍप्लिकेशन तयार करावं असा विचार दोघांच्याही मनामध्ये आला. आपल्या काही मित्रांकडून, जुन्या याहू कंपनीतील काही सहकाऱ्यांकडून त्यांनी पैसे जमा केले, भांडवल उभं केलं आणि त्यातूनच ऑफिससाठी भाडे तत्वावरती एक जागा घेतली. आणि अशा रीतीने मग 24 फेब्रुवारी 2009 रोजी व्हॉट्सअप या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली. हे दोघे जण आणि त्यांचे सहकारी प्रचंड मेहनत करू लागले, अहोरात्र काम करू लागले. पहिल्या 1-2 वर्षामध्ये जेवढी त्यांची उलाढाल होती, जेवढा त्यांचा नफा होता, त्यापेक्षाही 2011 साली जेव्हा अँड्रॉइड फोनसाठी त्यांनी व्हॉट्सअप हे ऍप्लिकेशन जेव्हा लॉन्च केलं, त्यावेळेला ती उलाढाल, तो नफा हा कैक पटीने वाढला. पुढे अल्पावधीतच व्हॉट्सअप ऍप्लिकेशन हे लोकप्रिय झालं. प्ले स्टोअर्सवरून सर्वाधिक प्रमाणामध्ये डाउनलोड केल्या जाणाऱ्या ऍप्लिकेशन्सच्या यादीमध्ये आता व्हॉट्सअपचं नाव होतं. त्यानंतर पुढे तर व्हॉट्सअपचा प्रभाव आणि लोकप्रियता ही एवढी वाढली की आता याच्या पुढे फेसबुकची लोकप्रियता कदाचित कमी होईल की काय याची भीती फेसबुकच्या मार्क झुकेरबर्ग यांना वाटू लागली. आणि म्हणूनच मग 2014 साली मार्क झुकेरबर्ग यांनी जेन कॉम यांच्या पुढे व्हॉट्सअप कंपनीला विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला, इच्छा व्यक्त केली. जेन कॉम यांनी देखील या प्रस्तावाला सहमती दर्शवली. आणि मग 2014 साली मार्क झुकेरबर्ग यांनी व्हॉट्सअप कंपनी ही तब्बल $19 बिलियन विकत घेतली आणि त्याचे शेअर्स जेन कॉम आणि ब्रायन ॲक्टन यांना दिले. त्या काळातली, त्यावेळची जगातली ही सर्वात मोठी डील होती. एखाद्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्याची इच्छा असणं, घरची परिस्थिती नसताना सुद्धा प्रचंड मेहनत करून, प्रचंड कष्ट करून त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणं, पुढे त्या क्षेत्रातील एखाद्या नामांकित कंपनीमध्ये काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगणं आणि मग त्याच कंपनीनं काम करण्यासाठी नकार दिल्यानंतर निराश न होता स्वतः त्या कंपनीच्या तोडीची मोठी कंपनी उभी करणं, ज्या कंपनीनं आपल्याला नकार दिला त्याच कंपनीनं मग आपल्या कंपनीला त्यांच्या कंपनीत समाविष्ट करून घ्यावं म्हणून इच्छा व्यक्त करणं, एखाद्या चित्रपटाच्या कथेतला शोभावा असा हा व्हॉट्सअपचा प्रवास. व्हॉट्सअपच्या जन्माची रंजक कथा सांगणारी ही रविवारची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी आणि रंजक गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.